मायबापाशिवाय जन्म शक्यच नाही. मग जन्माला आलेला मुलगा प्रत्येक जीव दोन कर्तव्य घेऊन येत असतो. एक कर्तव्य आहे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, हे त्याचं परम कर्तव्य आहे. पण त्याच्या अवांतर प्रयोजनामध्ये, अवांतर कारणामध्ये एक कर्तव्य अजून आहे, ती म्हणजे मायबापाची सेवा. काय केलं पाहिजे? मायबाप जिवंत आहे तोपर्यंत सेवा ती कशी केली पाहिजे? ज्ञानोबाच्या भाषेत ती ओवी सगळ्याला पाठ आहे, पण अतिपरिचयात अवज्ञा त्या ओवीकडे आपली पाठ आहे. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे. पुढे ज्ञानोबा काय म्हटले? किती सेवा केली पाहिजे? ते सेवेसी कीर शरीर लोन केजे. आपलं शरीर सुद्धा त्यांच्या सेवेत वळून टाकलं पाहिजे. भीष्माने आपलं पूर्ण तारुण्य बापाच्या सेवेत वळून टाकलं. मला वाटतं या तिच्या पोरानं पूर्ण आपलं तारुण्य बापा करता बहाल करून टाकलं. रामप्रभूने आपल्या नवीन संसाराचं सर्व आनंद बापा करता बहाल केला. पुराणातल्या घटना आहेत, इतिहासातल्या काही घटना आहेत, आणि असं समजू नका वर्तमानात नाहीत अशा घटना. वर्तमानातही घटना आहेत की बापाच्या सेवेमध्ये शरीर वाळून टाकणारी माणसं आजही आहेत. माजलगाव तुम्हाला माहितीच आहे. माजलगावचे माजी आमदार जिजा आरटी देशमुख. मी ती सेवेसी कीर शरीर लोन केजी याच्यावर बोलत होतो महाराज. जिजा कीर्तनाला होते आणि त्यांनी जी घटना सांगितली तेही रडत होते आणि माझ्या डोळ्याला पाणी आलं. जिजा आहेत ना आमदार साहेब, त्यांना झाला कावीळ लिव्हर मध्ये उतरला आणि लिव्हर डॅमेज झालं. आजच्या काळामध्ये जशी किडनी ट्रान्सफर करता येते, जुन्या काळात टेक्नॉलॉजी अशी होती मेलेल्याच माणसाचं लिव्हर ट्रान्सफर करता येत होतं. आता आपलं विज्ञान एवढं प्रगत आहे, जिवंत माणसानं आपली अर्धी लिव्हर जर दुसऱ्याला दिलं तर लिव्हर दोघांवर उपचार करून पूर्ण करता येतं. एवढं तंत्रज्ञान काय आहे, प्रगत आहे. मग त्यांना लिव्हरची गरज होती. लिव्हर कोण देईल? महाराज त्यांचा स्वतःचा पोरगा लिव्हर द्यायला पुढे तयार झाला आणि आपलं 60% लिव्हर त्याने बापाला दिलं. ती सेवेसी कीर शरीरे सोपी गोष्ट आहे. आपलं लिव्हर बापाला दिलं बापाच्या सेवेत. महाराज जेव्हा ते सर्व शुद्धीवर आले, फिरण्याच्या अवस्थेमध्ये आले, त्या इन्फेक्शन पासून खूप दिवस जपावं लागत होतं. किडनी ट्रान्सफर केल्यावर सुद्धा मोठ्या गोष्टी त्या अवघड असतात. जेव्हा ते सुस्थितीत आले तेव्हा जिजाच्या समोर जेव्हा पोरगा आला तर बापाने पोराच्या तोंडावर हात फिरवला आणि बाप म्हणला, बाळ्या उसनं फेडलं म्हणे, तू मी तुला एकदा जन्म दिला आणि तू एकदा मला जन्म दिला. पण ऐकलं का? दियते नुपकारिणी. हा जो भाव आहे माऊली, पुढचं वाक्य अजून महत्वाचं. पोरग मला नाही बाबा, उसनं नाही फिटलं. काय? मी माझ्या शरीराचा एक तुकडा तुम्हाला दिलाय, तुम्ही मला अख्खं शरीर दिलंय, उसनं कसं फिटलं म्हणतात. आजही असे आहेत, त्यांची सेवा केली पाहिजे आणि गेल्यानंतर त्यांचं स्मरण केलं पाहिजे. श्राद्ध म्हणजे काय? श्रद्धेनं त्यांचं स्मरण करून ज्या क्रिया केल्या जातात त्याला काय म्हणतात? श्राद्ध. मग गरुड पुराणात आपण काय वाचतो? नवश्राद्ध, नवमिश्र श्राद्ध, पुराण श्राद्ध. नवश्राद्ध का करायचं, त्याचं काय प्रयोजन आहे? पण एकच गीतेच्या वाक्यात सांगतो, या जर क्रियेकडे आम्ही दुर्लक्ष केलं तर पितरांचं पतन होतं. पतन ते पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया ह्या कराव्या लागतात. महाराज हे दोन्ही पोरं विश्वंभर आणि चक्रधर, मी आता महाराज म्हणत नाही 2 मिनिटासाठी, विश्वंभर आणि चक्रधर दोन्ही पोरं, या परिवाराचा माझा स्नेह जवळजवळ 10 वर्ष होऊन गेले. 10 पेक्षा कदाचित जास्त झाले असते. जेव्हा संदीप महाराज मस्के, विकास महाराज आवटी, विश्वंभर महाराज ही मुलं पैठणवरून आळंदीला जेव्हा आली शिकण्याकरता, तेव्हा ते माझ्याकडे राहिली असं नाही, मी जिथं राहत होतो तिथं राहिला आहे. आणि मी उल्हास महाराज आम्ही तिथेच राहिला असो, निळोबाराय धर्मशाळेमध्ये आम्ही दोघं तिथं राहायचो आणि सगळी पोरं तिथं यायची आणि त्या पोरांचा आमच्याविषयी आणि आमचा त्यांच्याविषयी एक आगळा वेगळा ऋणानुबंध निर्माण झाला. आम्ही सगळ्यांचे बाबा, सगळ्यांचे बाबा. आणि आनंद आहे महाराज. लग्न केलं असतं तर एखादं नाही तर दुसरं पोरग झालं असतं. लग्न नाही केलं म्हणून एवढे गोड लेकरं झाले आम्हाला. एवढे गोड ते सगळे काय म्हणतात? बाबा बाबा म्हणायचे. आणि मग त्यातच विश्वंभर महाराज सुद्धा आणि हा ऋणानुबंध या परिवाराचा जुळला.
या परिवारात येणं घडलं आणि या परिवाराचं वैशिष्ट्य सांगतो. मोकळे मन नस रसाळवाणी, निष्कपट प्रेम काय असतं या परिवारातल्या माणसांकडे पाहून मला जाणवलं. महाराज विश्वंभर महाराज असतील, चक्रधर त्यांचा भाऊ असेल, त्यांच्या आई असतील आणि त्यांचे वडील सुद्धा, त्यांचं आमच्यावर नितांत प्रेम. माझ्यावर उल्हास महाराज सगळ्यांवरच प्रेम आहे, पण आमच्यावरही विशेष प्रेम. आसारुणानं बंध जुळला आणि या परिवारात येणं जाणं घडायला लागलं, सुखात दुःखात परस्परांच्या. महाराज ही जी मुलं आहेत ना, जन्म दिलेल्या बापाची कोणी सेवा करणार नाही. पण मी जेव्हा ऍडमिट होतो दवाखान्यात ऍडमिट होतो, माझं जेव्हा याचं ऑपरेशन झालं हर्नियाचं, इथं हर्निया झाला होता बेंबीच्या वर, आणि तो हृदयाकडे वाढू लागला, हृदयाकडे जाणाऱ्या नसावर दबाव आणत होता. ते ऑपरेट करणं गरजेचं होतं. त्या हर्निया त्या आजारामध्ये महाराज मी हॉस्पिटल ऍडमिट होतो. तर मी जोपर्यंत हॉस्पिटल ऍडमिट होतो तोपर्यंत विश्वंभरनं माझी सेवा केली, आणि आल्यानंतर मग संदीप महाराज यांनी सुद्धा या सगळ्यांनी सेवा केली. म्हणून एक अजून ऋणानुबंध जुळत गेला. त्यांच्या सुखदुःखात आम्ही, आमच्या सुखदुःखात ते. मधल्या काळामध्ये अरुणरावाची तब्येत थोडी नादुरुस्त असायला लागली, म्हणजे थोडं लघवीचा त्रास व्हायला लागला. आणि प्रत्येक गोष्ट बाबा असं होतंय, उष्णतेमुळे होत असेल, परत प्रोस्टेटचा काही त्रास आहे का पहा. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि इथे एक गाठ निघाली. ती गाठ निघाली तेव्हा काही त्या गाठीनं एवढा परिणाम नाही केला. त्याचं ऑपरेशन झालं, बऱ्या स्थितीला ते आले, फिरायला लागले. आम्ही भेटायला आलो. माझा आप्पांकडे, आष्टेकर आप्पांकडे कीर्तन होतं. त्या कीर्तनाला सुद्धा अरुणराव आले, बसले, घराचं काम काढले बाबा. तिकडेही मला जाऊन यायला लावलं, तिकडेही गेलो आणि खुश होते मंडळी. खुश कसे? डाकेफळचं त्यांचं घर कोणी कोणी पाहिले आधीच, जो सगळ्यांनीच पाहिले. महाराज जेव्हा मी पहिल्यांदा त्यांच्या गावात कीर्तनाला गेलो, विश्वंभर महाराजाला लाज वाटायची, आपल्या घरी बाबाला कसं आणा. पण पोर असे कर्तबगार निघाले मंडळी. हो, शेती तर आहेच, त्यांचे कष्ट तर आहेतच, मायबापाचे, अरुणरावचे, आईसाहेबाचे कष्ट आहेतच, पण पोराचे सुद्धा. चक्रधरचं इथं गॅरेजचा व्यवसाय, त्याच्यामध्ये त्याचा स्वभाव आणि त्याची कारिगिरी पाहून त्यानं व्यवसायात घेतलेला प्रगती आणि विश्वंभर महाराजाचा अत्यंत मनमिळावू स्वभाव, सोज्वळता स्वभावातली त्यांनी परमार्थाच्या क्षेत्रात घेतलेली गती, या दोन्हीच्या गतीने या परिवाराची प्रगती चांगल्या पथावर आली. चांगल्या. चक्रधरने इथं घर घेतलं बांधकाम, पुन्हा दुकान, गावचंही घर बांधलं, जवळजवळ घर शेवटच्या टप्प्यापर्यंत आलं, पण तब्येत पुन्हा बिघडायला लागली. ते कीर्तनाला आले, आता कसं वाटतं? मस्त मस्त. महाराज मला त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं. वैशिष्ट्य परमार्थ करणं, परमार्थाचं ज्ञान असणं आणि परमार्थ जगणं, ह्याच्यात अंतर आहे बरं महाराज, खूप अंतर आहे. परमार्थ करणं, परमार्थाची जाण असणं आणि परमार्थ जगणं. महाराज मला चांगलं आठवतं, आमच्या मठाचे मठाधिपती भगवान मामा होते. हरिपाठ सुद्धा पाठ नव्हता गुरुजी त्यांना. काय नव्हता? हरिपाठ सुद्धा पाठ नव्हता, पण वृत्ती एवढी तयार होती. तुम्हाला माहिती, किसन महाराज साखरे जेव्हा त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला आले तेव्हा अर्धा तास बोलले. बोलण्याचा रोख आहे का? किसन महाराज साखरे काय बोलले? मी आमका ग्रंथ लिहिला, एवढी पानं लिहिली. मी आमका ग्रंथ लिहिला, तेवढी पानं लिहिली. अर्धा तास बोलले. सगळ्या लोकांना वाटायचं हे काय स्वतःच सांगायला आला? लोकाला काय करता अधिकार कोणाचा? आपलं सांगायला, असंच करायला. आणि अर्ध्या तासानंतर जे एक वाक्य बोलले किसन महाराज साखरे, ते वाक्य ऐका. किसन महाराज साखरे पुढे म्हटले, मी पोथ्या नाही लिहिल्या, मी पोत्यानं लिहिलंय. मी पोत्या नाही लिहिल्या, मी पोत्यानं लिहिलंय. पण ऐकता का, मी लिहिलंय, भगवान बुवा जगतायत. ज्ञान, समज आणि त्याहीपेक्षा जगणं. महाराज विश्वंभर महाराजांच्या वडिलाला परमार्थाचं किती ज्ञान होतं हा सुसंवेद्य विषय किंवा कधी चर्चेवरून दिसून येतो, पण त्या अंगानं तेवढ्या प्रमाणात काय घडल्या नाही, चर्चेचे योग आले नाही. पण एक सांगतो मंडळी, तब्येत खालावली, जेव्हा जेव्हा मी भेटायला यायचो
तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता जर पाहिली तर देह मग शस्त्रेवरी तोडलिया, देह आगी माझी पडलिया, चित्त महासुखी पहुडलिया, चिवोची नाही कधीच ते रडलेले मला दिसले नाही. कायम प्रसन्न चेहरा. अरुणाच्या तोंडावर कायम हास्याचा अरुणोदयच, कायम हसरा चेहरा. बरं काय असतं? बापाचं मुलाशी नातं, मुलाचं बापाशी नातं, पतीचं पत्नीशी नातं, पत्नीचं पतीशी नातं. एक सांगू का, जर पतीला पत्नीविषयी प्रेम नसली आणि ते जर एका घरात राहत असतील तर मी त्याची व्याख्या एवढीच करतो, एका देवळीत ठेवलेल्या दोन बाहुल्या आहेत. एका देवळीत ठेवलेल्या त्या काय आहेत? दोन बाहुल्या आहेत. कारण परस्पराविषयी प्रेम नसलं तर. महाराज यांचं पत्नीविषयी, पत्नीचं पतीविषयी, या मुलांचं पोराविषयी, पोरांचं बापाविषयी असा जिव्हाळा होता, असा जिव्हाळा होता. महाराज मी त्यांच्या गप्पा कधी कधी पाहिल्या, ऐकल्या. हे बाप लेक आहेत का मित्र मित्र हे कळत नव्हतं. विचारा तुम्ही कधीतरी चक्रधरला, कधीतरी विश्वंभरला विचारा, बाप असा बोलायचा, मित्र आहे का बाप आहे, हे अंतर त्यांचं मिटलेलं होतं. एवढी प्रसन्नतेनं कायम बोलायचे आणि घरात एकदम खुश वातावरण. पुन्हा त्या कर्कराजाने जोर धरला, तब्येत खालवत जायला लागली. एक सांगू मंडळी, मी मगा जे वाक्य बोललो ना, बापाविषयी सेवा आणि बापाचं स्मरण, या दोन गोष्टी पोरांच्या असतात. महाराज विश्वंभरचं तरी वय काय हो लेकराचं, त्या चक्रधराचं तरी काय वय. महाराज या पोरांची वय कमी आहेत, पण शहाण्या माणसाला जी समज येत नाही ती समज या दोघांना. महाराज जेव्हा ते आजारी पडले, विश्वंभरचा तर एक दिवस अडतो, बाबा असं असं झालं, काय करू, रिपोर्ट असा आला, काय करू, डॉक्टरचं असं असं म्हणणं, काय करू, त्याला कुठं औषध मिळतं का, कुठं औषध मिळतं. आम्ही मग चिकोडीमध्ये कर्नाटकात एक औषध मिळतं. महाराज या लेकरांनी बापाची काय सेवा केली मी पाहू नये. आता चिकोडीला जाऊन औषध आणलं विश्वंभर महाराज. बरं कोरोनाचा उतरता काळ, त्या काळामध्ये सगळ्या रिक्स घेऊन त्याने औषध आणलं. शेवटची स्थिती सांगतो मंडळी, आपल्याला ऐकायला घाण वाटेल पण या दोन पोरांना बापाची तशी सेवा केली मंडळी, आपल्याला ऐकायला घाण वाटेल. त्या आजारानं असा जोर धरला, त्यांची संडासाची जी जागा होती ती सुजत गेली आणि सुईच्या टोका एवढंच विष्ठा यायला जागा राहिली होती मंडळी. ऐका बरं, पंडित महाराज फक्त सुईचं टोक येईल एवढी जागा विष्ठा येण्याकरता राहिली होती. बरं औषध गोळ्या तर खाव्याच लागतात, त्या खाऊ घातल्या तर संडास होत नव्हती. महाराज या विश्वंभरनं त्याच्या भावानं जसं बेंड पिळून पू काढतात तसं बापाचं गुदस्थान दाबून विष्ठा काढली हो ह्या लेकरांनी. सोपी गोष्ट आहे, सोपी गोष्ट आहे. एवढी सेवा केली. संभाजीनगरचा दवाखाना असेल, जालन्याचा दवाखाना असेल, फक्त डॉक्टरनं सांगावं. महाराज खर्च खूप केला, मी त्याचा साक्षीदार आहे. खूप खर्च केला, त्या लेकरांना यश आलं नाही, तो भाग नंतरचा. खूप सेवा केली बापाची, खूप केली. आणि सगळ्याला हसत खेळत शेवटच्या दिवशी जेव्हा डॉक्टरने सांगितलं आता इलाज संपला, घरी न्या, घरी नेलं, अंथरुणावर ठेवलं आणि संध्याकाळी देवाचं चिंतन करत सगळा परिवार, तिन्ही मुली, दोन्ही मुलं बसलेली होती, पत्नी बसलेली होती, सगळ्याचं चिंतन करत गप्पा मारत मारत बसले. आणि फारच 3 वाजले, आता झोपा म्हणून सांगितलं. सगळे झोपले आणि सकाळच्या वेळेला अरुणरावांनी इहलोकीची यात्रा संपवली. गेले, ते मृत्यूलोक सोडून गेले. त्यांच्या जाण्याने कोणाचा भाऊ गेला, कोणाचा मामा गेला, कोणाचा आजा गेला, कोणाचा चुलता गेला, कोणाचा मामा गेला. पण या सगळ्या नात्याला पर्याय आहे. जगात 2च नाते आहेत महाराज, त्याला पर्याय नाही. म्हणून कोणाचं काय गेलं, कोणाचं काय गेलं, पण चक्रधर, विश्वंभर आणि त्याच्या 3 बहिणीचा बाप गेला हो. हे दुःख फार मोठं आहे, हे दुःख आहे. महाराज जेव्हा जेव्हा विश्वंभर माझ्याकडे आला किंवा मी त्याच्याकडे गेलो आणि त्याने बापाचं ध्यान केलं नाही,
आणि डोळ्याला पाणी आलं नाही अशी एकही भेट ठरली नाही पंकज महाराज. प्रत्येक वेळेला डोळ्यात काय बापाविषयी मोठं प्रेम. म्हणून त्यांचा बाप गेला. खर तर माणसाचं जीवन कसं असतं पहा, एवढं हालाकीचं जीवन, कष्टमय जीवन जगले. तुमचं मत काय? आता सोन्याचे दिवस आले होते का नाही? आज विश्वंभर महाराजाची आपण प्रगती पाहिली आणि चक्रधरची त्या व्यवसायात तुम्ही प्रगती पाहिली, तर ही प्रगती काय सांगते की आता त्यांचे काय आले होते? सोन्याचे दिवस आले होते. महाराज मात्र त्यांच्या नशिबाने ते बघणं झालं नाही. पण एक संसारिक जीवन जे असतं ना, ज्यात संसारी आवश्यक आणि पूर्णता असते कर्तव्याची पूर्ण कर्दम आणि देवते यांच्या विवाहाला जेव्हा विधात्याने आज्ञा दिली, कर्दमाने एकाएकी स्वीकार नाही केला. कर्दमाने आधी त्यांनी आज्ञा घेतली आणि एक आपत्य होईल एवढा काळ मी राहील अशी अट घालून कर्दमाने विवाह केला. तपाला बसले, 9 मुली झाल्या, प्रगट झाले, 9 मुली झाल्या. आणि 9 मुली झाल्यानंतर कर्दमाला प्रश्न पडला, बाप रे, हे मी काय करून बसलो? एक आपत्या करता मी थांबलो तो 9 झाले. देवती, बस झाला संसार, मला जाऊ दे आता तपाला. देवती म्हणली, महाराज आता भागवतात जे शब्द आहेत ते वापरतो, सध्याच्या काळात ते कायद्यानं वापरणं गुन्हा आहे. देवती म्हणते, अहो नाही पूर्ण झालं. बाईची संततीची पूर्तता पुत्र प्राप्तीने असते. का तुम्ही निघून गेले, या 9 मुलीचे लग्न मी कशी करू? कसा यांचा संसार मी काढायला लावू? यांचं काय? संसार पूर्ण नाही झाला महाराज. पुन्हा राहिले आणि कपिल मुनीचा जन्म झाला. मग पहा, याने आपली सगळी कर्तव्य कशी पूर्ण केली? 3 मुलीची लग्न झाली, 2 मुलांची लग्न झाली, सगळ्यांना मुलं बाळ झाली. विश्वंभर महाराजाची मुलगी सुद्धा त्यांनी पाहिली. म्हणजे संसाराच्या अंगानं गावचं घर लाईनला लागलं, हे घर लाईनला लागलं, शेती डेव्हलप झाली, शेततळ, बोर, तुम्हाला हे सगळं माहिती मला. शेती डेव्हलप झाली, सगळं लाईनला लावलं. आणि महाराज एखादी माणसं अशी उदार असतात, आपण या पाक करीन तो इतरी सेविजे. कष्ट करून स्वयंपाक त्यांनी केला आणि केला भोगवटा आम्हाला. या लेकराकरता भोगवटा केला, त्यांना ते भोगता आलं नाही आणि ते गेले. म्हणून मी अजून सांगतो, कोणाचं